म्हणा म्हण नमस्कार. ही नवी शेळी आणली आम्ही आज. हे बघा मित्रांनो, ही आपण शेळी घेतली आज. हिच्या खाली 2 बोकड आहेत. हे बघा ते 2 बोकड. इकडा इकडा. ही बघा कशी आहे बघा मित्रांनो शेळी. एकदम चांगली शेळी. 2 बोकड आहे खाली. कशी आहे गणपतराव, बरी आहे का? बरी आहे. कुठपर्यंत घ्यायला पाहिजे मित्रांनो ही शेळी सांगा तुम्ही किंमतीची. कमेंटमध्ये नक्की सांगा की ही शेळी आपल्याला कुठपर्यंत पडली असन, केवढ्याला घेतली असन आपण. तर अशी बघा शेळी. गणपतराव दाखव. कशी वाटते बघा. गावरान शेळी आहे. हे आपण गावरान सगळ्या शेळ्या आपल्या चाराला सोडले जाताच. हे जरा आता भांडणं चालू आहे त्यांची. आज नवीन येते जरासं जीव मिळूस तर त्यांचं चालूच राहणार आहे असं. तिथे बकरहान बकरं बेजार करतात जरशी. इकडे तिकडे पळापळी करते है ना गणू. केवढ्या आणली भाऊ? केवढ्या आणली सांग बरं. हां 40ला. 40ला दे. बैल आहे काय? हार दही हो. केवढं आणली सांग ना तू. हां 25ला. तर ओढ माग. हार हो. अरे दही हो. कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो केवढं लोक आणली असन काय. आज एक शेळी आहे मित्रांनो, पण आता ते बघू जर बजेट बसलं तर. कारण की आता पैशाची पण अडचणी सध्या, त्याच्यामुळं सहसा घेणं होणार नाही. आता ह्याची इकून तिकून करून याची भरपाई झाली. शेळी जरा जवळची होती आणि मेन शेळी घेण्याचे कारण एकच आहे मित्रांनो. आता हे दुसऱ्याकडून पैसे घेऊन आपण शेळी घेतलेली विकत, दुसऱ्याकडून पैसे समजा काढून. कारण की ह्या शेळी घेण्याचं एकच कारण आहे की आता सध्या इथून समोर शेळ्याला चारायला याला थोडंफार आणि वातावरण पण चांगलं राहतं. इकडं भांडणं करून राहिले. इकडं वातावरण पण चांगलं असतं आणि त्याच्यामुळं म्हटलं चला घेऊन टाकू. इकडं अलीकडं. हे बघा आता ते आज नवीन असल्यामुळे तिला मारून राहिले शेळ्या. हे बघा. आणि मेन कारण म्हणजे शेळी घेण्याचं की ही शेळी बंदिस्त आहे मित्रांनो. हे शेजारी आमच्या बाजूलाच राहतात त्यांची शेजाऱ्याची, आणि बंदिस्त असल्यामुळं आपल्याला याची काही अडचणच नाही. तुम्हाला जर शेळी पालन बंदिस्त करायचं असलं तर तुम्ही पण असेच बंदिस्त शेळ्या बघून घ्यायच्या, कारण जेणेकरून तुम्हाला समोर चालून अडचणी येणार नाही. शेळ्या हे करायचं. मारीन तुला. पहिल्याशी बंदिस्त जर असले शेळ्या तर हे बघा बोकड कसं काय. कारण की आपण जर फिरणारी शेळी जर आणली खांडातली तर ती बंदिस्त व्हायला परेशान होतं बघा मित्रांनो, तिला शूट व्हायला. आणि ही आता बंदिस्त असल्यामुळे आपल्याला अडचण नाही. आपल्या शेळ्याबरोबर मस्त राहणार ती. आपली असे कंटिन्यू बंदिस्त नाही. समजा आपण थोडंफार चारतो त्यांना, फिरवतो इकडं तिकडं, काम नसलं की फिरवत लागत आहे. इकडं मागा. ते तसे बोकड आहेत मित्रांनो, चांगल्या क्वालिटीचे बकरं. तर तुम्ही सांगा कुठपर्यंत घ्यायला पाहिजे. तिला जवळपास 2 वर्ष झाले त्यांच्याकडं होती. 2 वर्ष अगोदर आणलेली त्यांनी, बंदिस्त शेळ्या होत्या त्यांच्याकडं. पण आता काही अडचणीमुळं त्यांनी काढून टाकली, सांभाळण्याच्या अडचणीमुळं.
कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो की कुठपर्यंत घेतली असं. भेटूया अशात नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान मित्रांनो. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.